खरं म्हणायला गेलं तर काम करणाऱ्या माणसाला काहीच बर नसती. काम करणाऱ्या माणसाला समाज लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला पक्ष लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला व्यक्ती लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला लोक आपले आप डोक्यावर घेऊन नाचतात. हे जिवंत उदाहरण गिरीश भाऊंचं आहे. गिरीश भाऊंचा जर सामाजिक विचार केला तर त्यांच्या समाजाची मतं 3000 आहे, 7 वेळेस निवडून आले. माझा जर विचार केला तर माझ्या समाजाची मतं 10,000 आहे, मी 5 वेळेस निवडून आलो. हे काय खोटं गोष्टी आहे. निवडून आली की मग समाज सांगायचं आणि निवडून गेल्यानंतर समाज कुठे गेला माहीतच नसते. पण समाजाच्या पलीकडे जाऊन जो सुख दुःख रात्री बेरात्री जेव्हा लोकांची कामं करतो तेव्हा लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. याची जिवंत उदाहरणं आपल्या डोळ्याच्या समोर आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमची आमची युती नसली तरी आम्ही तुमच्या विरुद्ध जरी लढलो तरी तुम्ही निवडून येणार असं चित्र तुम्ही तयार करून टाकलंय. पण आपली युती राहायला पाहिजे. आणि मी तर दुवा आहे तुमच्या मधला. आता मला तर सगळे लोक या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बोलत असतात, पण मी समजदारीची भूमिका घेणारा माणूस आहे. जिथं जिथं समजदारी करता येईल तिथे तिथे समजदारी केली पाहिजे. इतर जिल्ह्यांकडे आम्ही बघतो, पश्चिम महाराष्ट्राकडे आम्ही बघतो, सगळे आमदार त्यांच्या कामाकरता एकत्र होतात. आम्ही 3 मंत्री आहे, केंद्रामध्ये 1 मंत्री आहे. जिल्ह्याच्या विकासाकरता आम्ही का राजकारण मध्ये लफडी करायला पाहिजे असा माझा विचार आहे. मी पक्का माणूस आहे गोष्टी. आणि काय उद्या काय होईल होऊन काय 5 वेळेस आमदार झालोय, सगळं काही झालंय, 2-3 10 वर्षापासून मंत्री आहे. समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. लोक मरून गेले तरी मेंबर होत ही परिस्थिती आहे. काय समाधान पाहिजे ना, फ्रेश पाहिजे माणसं. म्हणून आतून काय होईल, म्हणून पोऱ्यानं काय होईल रे, तू पुन्हा देख पहिले. लोक लय टेन्शन मध्ये राहतात. फ्रेश राहायचं माणसाने. उद्या काय होईल हे प्रारब्धात लिहिलेलं आहे. मी नेहमी सांगतो, नसीब में होगा तो चलकर आएगा, नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. म्हणजे माणसाच्या प्रारब्धामध्ये काही असेल तर निश्चितपणाने ते आपल्या मागे धावत येतं आणि त्याला कामाची झालर लागते. आणि आज एक सुंदर असं काम, विकासाचं काम या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी या ठिकाणी वारीच्या बाबतीमधला विषय त्यांचा पाहिला. खरं म्हणायला गेलं तर 40गाव मधल्या रायगडवर जाण्याचा विषय असेल, वारीचा विषय असेल, ही सुद्धा आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. दवाखान्याची कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज ही जी गर्दी आहे ही विकासाला बघून आपल्याकडे गर्दी आली आहे. मी नेहमी सांगत असतो की आज काय नाव लक्षामध्ये राहील तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत की ज्या ज्या वेळेस आपण असू किंवा नसू, कारण की शेवटचं सत्य हा मृत्यूलोक आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. जेव्हा आपण नसू तेव्हा सुद्धा आपलं नाव हे चिरंतन टिकलेलं असेल अशा पद्धतीची कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि दयाळू पांडुरंग हा नेहमी अशांच्याच मागे उभा राहतो याची खात्री मला सुद्धा आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे. त्यामुळे आज जास्त बोलणं काही उचित होणार नाही, कारण की मी आणि आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बसलेले आहात. याच्यानंतर पुन्हा गिरीश भाऊंना बोलायचं आहे. मी आता 11 मोजणार आहे. हे लिहित होते कागदावर की जितके जितके पैसे बोलतील तितके तितके पैसे धरणगावला तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे असं मी त्यांच्याशी चिमटा घेतल्याशिवाय माझं काही पोट भरत नाही. आणि हे आमचं प्रत्येक ठिकाणी चालू असतं. पण हे एक मैत्रीचं नातं म्हणा किंवा मोठ्या भाऊ लहान भावाचं नातं म्हणा, हे खेळतं वातावरण आम्ही ठेवत असतो. कारण की नेहमी लोक मग भाषण आपण जर कधी हसण्यासारखं किंवा लोकांना आवडल्यासारखं केल्यानंतर लोक वेळ उदाहरण केल्यासारखं बसलेले असतात आणि मला तसे लोक काही आवडत नाही. असं बसलाय पावसाळ्यासारखं तुम्ही काय बोलतो देताय का, एवढ्या लांबून आलोय, साला मी 100 किलोमीटर होतो बसलाय उदाहरण. तुम्ही पण फ्रेश असले पाहिजे, मी पण फ्रेश असला पाहिजे, तुम्ही पण हसले पाहिजे. असं म्हणतं की हसलं की आयुष्य वाढतं, असा फ्रेश असलं पाहिजे माणसाने आणि त्याच्याकरताच माणसाने जीवन जगलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी पालकमंत्री या नात्याने मंगेश दादा आणि त्यांच्या सगळ्या समूहाला खूप खूप शुभेच्छा देतो. जरी ते काम करत असले तरी त्यांच्या मागे बरेच हात आहेत, अधिकाऱ्यांचे हात आहे, पदाधिकाऱ्यांचे हात आहे. आणि माणूस श्रीमंत कशावर आहे, ज्याच्याकडे सोन्यासारखे कार्यकर्ते आहे. जो नेता मोठा कशावर असतो, ज्याच्याकडे सोन्यासारखे कार्यकर्ते आहे. नशिबवान माणूस तोच आहे की ज्याच्याकडे सोन्यासारखे कार्यकर्ते आहे. आणि आम्ही नशिबात त्याच्याकरताच आहे
की जेव्हा आम्ही सलग निवडून येतो तर आमच्याकडे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत, जे भाऊबंदकीला सोडून सुद्धा आमच्याबरोबर असतात. रात्री आमचा भाऊ उठणार नाही, पण आमचा जीव भावाचा कार्यकर्ता उठतो, याचा गर्व आम्हाला आहे. आणि मला तरी असं वाटतं त्यांना जपण्याचं काम आम्ही करतोय. पुढच्या काळातही जपण्याचं काम निश्चितपणाने करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपण सगळ्या जणांनी आम्हाला इथे बोलवलं. 40 गावकरांची शाल मिळाली, त्यामुळे आम्हालाही कोणाची थंडी वाढणार नाही याची खात्री आम्हाला निश्चितपणाने झालेली आहे. तुमचा जो वाद चालला आहे, प्रांताधिकारी कलेक्टर आपलं जिल्हाधिकारी कार्यालय इकडे काय तिकडे काय, मी तर दोघं आमदारांना सांगेल, गिरीश भाऊंना सांगेल, मोठे भाऊ म्हणून यांना बसवा आणि तो वाद मिटवा. कारण की त्याच्याशिवाय हा विषय होऊ शकत नाही. कारण की 40 गाव इकडे काय, पाचोरा इकडे काय, पाचोऱ्याच्या मध्ये आज भडगाव काय, असं न करता जिल्ह्याला जे पोषक आहे ते निश्चितपणाने समजदारीने दोघा आमदारांना बसून निश्चितपणाने करावं, अशी एक लहान भाऊ म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो.